मंडळी, ज्ञान मिळवणं सोपं आहे, पण ते समजून घेणं कठीण. ही कथा एका गुरु आणि त्याच्या मंदबुद्धी शिष्याची आहे, ज्यात आपण बघू शिक्षणाने सगळं शिकवता येतं, पण शहाणपण नाही. स्वागत आहे तुमचं आपल्या श्रुतिकार चॅनलमध्ये. आजची कथा एक मोलाचा धडा देते, तर कथा शेवटपर्यंत नीट ऐका. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. आजच्या कथेचे नाव आहे शिक्षणाने मूर्ख शहाणा होऊ शकत नाही. दुसऱ्या एका जन्मी बोधिसत्व ब्राह्मण कुळात जन्मला होता. वयात आल्यावर तक्षशिला नगरीस जाऊन त्याने सर्व शास्त्रांचे अध्ययन केले व पुन्हा वाराणसीला येऊन तेथे आपल्या सगुणांनी उत्तम आचार्यात आपली गणना करून घेतली. त्याच्यापाशी शिकण्यास्तव पुष्कळ शिष्य राहत असत. त्यात एक शिष्य आपल्या गुरुच्या सेवेत अत्यंत तत्पर असे, परंतु जडत्वामुळे शास्त्राध्ययनात त्याचे पाऊल पुढे पडत नसे. एके दिवशी आचार्याने जेवल्यानंतर त्याला आपली पाठ दाबण्यास सांगितली. ते काम आटपून तो जाण्यास निघाला असता बोधिसत्व त्याला म्हणाला, बाळा, या खाटेचे पाय वर खाली झाल्यामुळे ती डळमळते, तेव्हा एका पायाला काहीतरी टेका देऊन मग जा. शिष्याला दुसरा काही टेका न सापडल्यामुळे खाटेच्या पायाला मांडीचा टेका देऊन त्याने सर्व रात्र तेथेच काढली. सकाळी जेव्हा आचार्याला ही गोष्ट समजली तेव्हा त्याच्या मनाला ती फार लागली. हा माझा विद्यार्थी माझ्यावर अत्यंत प्रेम करीत असून माझ्याकडून याचे काहीच हित होत नाही. इतर विद्यार्थी पुढे पुढे जात असून याला अगदी आरंभीचे पाठ देखील येत नाहीत. याला शिकविण्याला काहीतरी मार्ग सापडेल काय, अशा विचारात बोधिसत्व निमग्न होऊन गेला व त्याने मोठ्या कष्टाने एक युक्ती शोधून काढली. दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याला जवळ बोलावून बोधिसत्व म्हणाले, बाबा रे, तुला शिकविण्यासाठी मी एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. आजपासून तू तुझा धडा तयार नाही केला तरी हरकत नाही, परंतु जेथे जेथे जाशील व एखादी नवी वस्तू पाहशील तेथे तेथे त्या वस्तू संबंधाने नीट विचार कर व घरी आल्यावर मी प्रश्न विचारिला असता तिचे नीट वर्णन कर. त्याच दिवशी दुपारी तो विद्यार्थी वनात गेला असता त्याला एक साप आढळला. घरी आल्यावर त्याने हे वर्तमान आपल्या गुरुस कळविले. तेव्हा आचार्य म्हणाला, तो साप कसा होता? एखादी उपमा देऊन त्याचे वर्णन कर. शिष्य म्हणाला, नांगराच्या इसाडासारखा होता. आचार्याला शिष्याने केलेल्या उपमेने फार आनंद झाला. साप नांगराच्या इसाडासारखा असावयाचा. तेव्हा शिष्याची अवलोकन शक्ती हळूहळू वृद्धिंगत होत जाईल अशी गुरुला बळकट आशा वाटू लागली. काही काळाने शिष्याला अरण्यात फिरत असता एक हत्ती आढळला. त्याने ताबडतोब गुरुला ही गोष्ट सांगितली. तेव्हा गुरुने हत्ती कसा असतो असा प्रश्न केला. शिष्याने रोकडा जबाब दिला की नांगराच्या इसाडासारखा. बोधिसत्वाला वाटले की हत्तीची सोंड नांगराच्या इसाडासारखी असते, परंतु मंदबुद्धीमुळे याने सर्वच हत्ती नांगराच्या इसाडासारखा असतो अशी उपमा केली असावी. विचार करिता हा सुधारल्या वाचून राहणार नाही. शिष्याने आपल्या सहअध्यायांबरोबर दुसऱ्या दिवशी एक ऊस खाल्ला व घरी जाऊन ही गोष्ट आपल्या गुरुला सांगितली. बोधिसत्वाने ऊस कसा असतो असा प्रश्न केल्यावर शिष्याने नांगराच्या इसाडासारखा असतो असे आपला ठरीव जबाब दिला. ऊसाचे आणि नांगराच्या इसाडाचे थोडेसे साम्य आहे असे जाणून बोधिसत्व काही न बोलता उगाच राहिला. एके दिवशी त्या शिष्याला आणि त्याच्या काही सहअध्यायांना एका घरी आमंत्रण होते. त्या गृहस्थाने त्याला दूध, दही वगैरे पदार्थ यथेच्छ खाऊ घातले. शिष्याने ती गोष्ट घरी येऊन आपल्या गुरुला निवेदन केली. दूध, दही कसे असते असा प्रश्न विचारल्यावर नांगराच्या इसाडासारखे असा त्याने कायमचा जबाब दिला. तेव्हा आमच्या बोधिसत्वाची त्याच्या शिक्षणाबद्दल पूर्ण निराशा झाली. तो म्हणाला, आजपर्यंत मला याची बुद्धी वृद्धिंगत होईल अशी थोडी बहुत आशा वाटत होती, पण या मूर्खाला दही, दूध आणि नांगराचे इसाड याची सांगड घालण्याला मुळीच दिक्कत वाटत नाही. जणू काय नांगराच्या इसाडाची उपमा याने कायमचीच बनवून ठेवली आहे. धन्यवाद. मित्रहो, कधी कधी आपण खूप शिकतो पण समजून घेत नाही. बोधिसत्वाची ही कथा लक्षात ठेवा. शहाणपणा पुस्तकात नाही, तो विचारात असतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमचे मत, तुमचे सल्ले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच आजची कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच बोधप्रद कथा ऐकण्यासाठी श्रुतिकार चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि आमच्या सोबत राहा. धन्यवाद.